6 फुटांपर्यंत मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच होणार आहे। नदी तलावामध्ये विसर्जनास बंदी घालण्यात आलेली आहे। पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात। शाडू मातीच्या मूर्तीबाबतचा संभ्रम मात्र कायम आहे। पर्यावरण सण साजरे करण्याच्या दृष्टीने सरकारने पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना शुक्रवारी जारी केलेल्या आहेत आणि त्यानुसार 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करणं बंधनकारक आहे। या सूचनांची अंमलबजावणी मार्च 2026 पर्यंत साजऱ्या होणाऱ्या सर्व सण उत्सवांवर लागू असेल। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12 मे 2020 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपी मूर्तींवर बंदी घातलेली होती आणि या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। ही नवीन नियमावली नेमकी सुधारित नियमावली काय पाहूयात। पीओपी मूर्ती ओळखण्यासाठी मूर्तीच्या मागील बाजूस ऑइल पेंटने लाल रंगाचा गोलाकार चिन्ह असणं बंधनकारक आहे। पीओपी मूर्तीची विक्री करताना नोंद वही ठेवणं बंधनकारक आहे। मूर्ती विक्रेत्याने ग्राहकाला विसर्जनाची माहिती पत्रिका देणं बंधनकारक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक मंडळांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा। मंडळांना लहान आकाराच्या मूर्ती बसवण्यासाठी प्रोत्साहित करावं। 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या सार्वजनिक मूर्तींना कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याची परवानगी दिली जाऊ शकते। स्थानिक स्वराज्य संस्थांनी मूर्ती विसर्जनासाठी योग्य आकाराचे आणि पुरेशा संख्येने कृत्रिम तलाव तयार करावेत। कृत्रिम तलावातील पाणी मूर्तीच्या अपेक्षित क्षमतेच्या 8 ते 10 पट असावं।